डियर स्टुडंट्स, वेलकम टू व्हिजन 247 यूट्यूब चॅनल प्लस ॲप्लिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 10 मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फॉर एम एस सेट एक्झाम. एम एस सेट जी एक्झाम आहे म्हणजेच की महाराष्ट्र स्टेट लेवलची जी एक्झाम आहे ती 14 जूनला होणार आहे, जे की आपल्याला माहितीच आहे 14 ते 15 जूनला होणार आहे. तर त्या एक्झाममध्ये 10 असे कुठले कुठले टॉपिक्स आहेत सर की ज्याच्यामधून 101% सर शुअर आहे की याच्यामधून क्वेश्चन येणारच येणार आहे. तर असे मोस्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट इझिएस्ट टॉपिक सांगणार आहे तुम्हाला 10, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकचे क्वेश्चन्स राहतील, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकचे टॉपिक्स राहतील आणि जे टॉपिक्स तुम्ही या 10 दिवसांच्या टाइम स्पॅन मध्ये देखील कव्हर अप करू शकता. एवढे हे इझी टॉपिक्स आहेत की याच्यामधले मार्क्स तुमचे जाण्याची शक्यता एकदम 0% आहे, जर तुम्ही इम्पॉर्टंटली जर तुम्ही लक्ष देऊन ते टॉपिक्स कव्हर केले तर. चला तर मग वळूया पुढे आपल्या टॉपिक्सकडे. तर कुठले ते टॉपिक्स आहेत सर की ज्याच्यावरती आम्ही फोकस करू आणि या 10 दिवसांमध्ये ते इझिली होऊन जातील. तर असे कुठले टॉपिक्स आहेत, तर आधी आपण बघूया ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे, ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आणि त्यानंतर बघूया आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. ठीक आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण खूप डिटेलमध्ये तर अभ्यास करतो, खूप डिटेलमध्ये खूप डीपमध्ये जातो आणि खूप मोठ्या मोठ्या रिएक्शन सॉल्व्ह करतो आणि खूप मोठा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात अभ्यास करून जातो. पण एक टॉपिक सोडतो आपण. तो कुठला? तर ऑर्गॅनिकचा IUPAC नॉमेनक्लेचर वाला टॉपिक, IUPAC नॉमेनक्लेचर. आणि हा टॉपिक असा टॉपिक आहे की या टॉपिक मधून एक क्वेश्चन दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील राहणारच आहे. एक क्वेश्चन तुमचा IUPAC नॉमेनक्लेचर वरती येणारच आहे, येणार म्हणजे येणार आहे. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट किंवा व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. तर हा जो युनिट आहे, हा जो IUPAC नॉमेनक्लेचरचा टॉपिक आहे, हा 20 ते 30 मिनिटाचा टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 20 ते 30 मिनिटं या टॉपिकला दिले तर नक्कीच तुम्ही या टॉपिक वरती विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. तर नेक्स्ट कुठला टॉपिक आहे, तर नेक्स्ट टॉपिक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक आहे पेरिसायक्लिक. आता पेरिसायक्लिक सर किती मोठा युनिट आहे सर, तुम्ही म्हटलं की एक एक दोन दोन म्हणजे की एका किंवा 2 दिवसामध्ये कव्हर अप होणारे असे टॉपिक्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पेरिसायक्लिक मध्ये 2 क्वेश्चन्स तुमचे सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट मधून येणार म्हणजे येणारच आहेत. सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट रिएक्शन्स म्हणजे 2-3 रिअरेंजमेंट, 3-3 रिअरेंजमेंट, जे सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट रिएक्शन्स आहे त्याच्यामधून 1 ते 2 क्वेश्चन 101% मी शुअर आहे की तो क्वेश्चन येणार म्हणजे येणारच आहे तुमच्या एक्झाम मध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघूया, नेक्स्ट कुठला टॉपिक आहे, तर नेक्स्ट टॉपिक आहे थर्ड वन तुमचा टॉपिक आहे फोटो केमिस्ट्री. तर सर फोटो केमिस्ट्री मध्ये कुठला, तर विद्यार्थी मित्रांनो हा फोटो केमिस्ट्री हा एवढा छोटा टॉपिक आहे, हा एवढा छोटा युनिट आहे. हा जर तुम्ही आता देखील घेऊन बसले तर हा 3 ते 4 आवर मध्ये संपून जाईल युनिट. एवढा इझी आणि छोटा युनिट आहे. तर ह्याच्यामधून तुम्हाला 3 क्वेश्चन्स तरी बघायलाच मिळतील. फोटो केमिस्ट्रीचे 3 क्वेश्चन्स तरी येतीलच येतील. 3 नाही तर 2 क्वेश्चन तर कुठेच नाहीत गेले. या टॉपिक मधून 101% शुअर की येणार आहे म्हणजे येणार आहेत क्वेश्चन्स. त्यानंतर नेक्स्ट कुठला टॉपिक आहे, तर नेक्स्ट टॉपिक आहे फोर्थ वन, जो की RS नॉमेनक्लेचर स्टिरिओ केमिस्ट्री मधला. RS नॉमेनक्लेचर वरती 2 क्वेश्चन्स येणार म्हणजे येणारच आहेत. RS नॉमेनक्लेचर पक्क करून जा. RS नॉमेनक्लेचर वरती जेवढे जास्त क्वेश्चन्स करता येतील तेवढे जास्त क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा आणि त्या क्वेश्चन्स प्रॅक्टिसचं डेफिनेटली तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे, त्याची मदत तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये मिळणार आहे. त्यानंतर फिफ्थ कुठला टॉपिक आहे, तर फिफ्थ टॉपिक आहे तुमचा प्रोटॉन NMR म्हणजेच की 1H NMR. हा जो 1H NMR आहे याच्यामधून 2 ते 3 क्वेश्चन्स सहजतेने विचारल्या जातातच, दरवर्षी विचारले जातात. म्हणजेच की हा टॉपिक तर व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नेट म्हणा, सेट म्हणा, गेट म्हणा, कुठलाही युनिट पकडा, कुठलीही एक्झाम पकडा, सॉरी, त्या एक्झाम मध्ये हा टॉपिक तर कुठेच नाही गेला. या टॉपिक मधून तर डेफिनेटली क्वेश्चन्स विचारणारच आहेत. त्यानंतर आणखी जर बघितलं तर असे कुठले टॉपिक्स आहेत इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे की मी 10 दिवसांमध्ये कव्हर अप करू शकणार. तर तो फर्स्ट टॉपिक आहे तुमचा, फर्स्ट कुठला टॉपिक आहे, तर केमिकल बॉन्डिंग.
केमिकल बॉन्डिंग मधून एक क्वेश्चन तर येणार आहे. केमिकल बॉन्डिंग. त्यानंतर कुठला टॉपिक आहे? केमिकल बॉन्डिंग झाल्यानंतर कुठला टॉपिक आहे की ज्याच्यामधून एक्झाम मध्ये विचारला जाईल, एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार आहे, तो म्हणजेच की तो आहे टॉपिक तुमचा, तो आहे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. सर तुम्ही म्हटलं की 10 दिवसांमध्ये टॉपिक कव्हर होणारे टॉपिक सांगणार आहे जे की इम्पॉर्टंट आहेत आणि जे की एक्झाम मध्ये विचारणार आहेत. पण हा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स एवढा मोठा टॉपिक आहे जो की एका महिन्यामध्ये इझिली किंवा मग कम्प्लिटली कव्हर नाही होत. तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की ओएमसी मधून एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येतील म्हणून? ओएमसी तुमचं 10 दिवसाच्या आत कव्हर अप होईल म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो, ओएमसी नाही करायचं आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामधले इम्पॉर्टंट टॉपिक्स. याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजेच की जो 18 इलेक्ट्रॉन रूल आहे तो डेफिनेटली तुम्ही करू शकता. आणि तो 18 इलेक्ट्रॉन रूल तुमचा अर्धा ते 1 तासामध्ये, अर्धा तास खूप जास्त झाला वेळ 18 इलेक्ट्रॉन रूल प्रॅक्टिस करायला. एकदा 18 इलेक्ट्रॉन रूल आल्यानंतर तुम्ही पुढचे डेफिनेटली क्वेश्चन्स करू शकता. त्यानंतर मेटल बॉन्डिंग हा पण टॉपिक तुम्ही करू शकता. त्यानंतर आयसोलोबल एनालॉजी याच्यामधून डेफिनेटली या 3 टॉपिक्स मधून एक तरी क्वेश्चन किंवा 2-3 तरी क्वेश्चन्स बनणार आहेत, तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर मेटल क्लस्टर, लोझो, निडो, अरॅक्नो, हायपो, क्लॅडो जे काय आहेत स्ट्रक्चर क्लस्टर्स, ते क्लस्टर्स देखील तुम्ही या 10 दिवसांच्या टाइम पिरियड मध्ये कव्हर अप करू शकता. म्हणजेच की एवढे जर टॉपिक केले तुम्ही तर याच्यामधून 3 ते 4 क्वेश्चन्स ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचे इझिली तुम्ही अटेम्प्ट करून येऊ शकता. इझिली मी सांगत आहे, इझिली. त्यानंतर जर समजा तुम्ही बघितलं थर्ड टॉपिक आणि जे मुलं असं कन्सिडर करत आहेत की सर आमचा तर अभ्यास झालेला आहे हा, तर तुमच्यासाठी एकदम छान गोष्ट आहे की हा जर अभ्यास झालेला आहे याच्यामधून 101% शुअर एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येणार आहेत. तर क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा जेणेकरून आणखी परफेक्ट होतील आणि एक्झाम मध्ये मार्क्स जातील नाहीत. पुढे बघूया नेक्स्ट कुठला टॉपिक आहे तर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. सर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री पण तर इझी नाही आहे, किती मोठा टॉपिक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये तुम्ही टर्म सिम्बल्स तर करू शकता, बिलकुल करू शकता. त्यानंतर तुम्ही या टर्म सिम्बल्स झाल्यानंतर तुम्ही कलर स्पेक्ट्रा करू शकता. कलर स्पेक्ट्रा इझी आहे. कलर स्पेक्ट्रा आणि कलर स्पेक्ट्रा जर तुम्ही करत असाल तर तुम्ही मॅग्नेटो केमिस्ट्री किंवा मग मॅग्नेटो केमिस्ट्री पण करू शकता. मॅग्नेटो केमिस्ट्री पण करू शकता, जो की कोऑर्डिनेशनचाच एक पार्ट आहे. रिएक्शन मेकॅनिझम सोडून द्या, मी जास्त डिटेल मध्ये नाही म्हणत आहे. पण कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मधून या टॉपिक मधून डेफिनेटली तुमचे क्वेश्चन्स येणार आहेत. त्यानंतर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये रिएक्शन मेकॅनिझम मधून येणार आहेत जे पण जेटीडी, जॅन टेलर डिस्टॉर्शन, जितकेही टॉपिक्स असतील तितक्या टॉपिक्स मधून एक क्वेश्चन्स तरी येणार आहे. पण आपण इथे डिस्कस काय करत आहे की असे टॉपिक्स जे 10 दिवसाच्या आत कव्हर होतील आणि ते टॉपिक्स मधून तुम्ही मार्क्स गेन करू शकता. त्यानंतर फोर्थ तुमचा टॉपिक आहे बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. हा तर एवढा सोपा टॉपिक आहे की तुम्ही एकदा वाचून गेल्यानंतर त्याचे क्वेश्चन्स डेफिनेटली तुम्ही करू शकता. कारण क्वेश्चन वरती दिलेला आहे, आन्सर खाली दिलेला आहे, तर मग करेक्ट आन्सर टिक करायला काय हरकत आहे. बायो इनऑर्गॅनिकचे मी तुम्हाला सांगतो 4 ते 5 क्वेश्चन्स किंवा मग 3 ते 4 क्वेश्चन्स तर डेफिनेटली तुम्ही अटेम्प्ट करायलाच पाहिजे, कारण हा युनिट खूपच जास्त इझी आहे, छोटा आहे. तुम्ही बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीला जर घेऊन बसले तर तुमचा अर्ध्या दिवसामध्ये हा युनिट संपून जाणार आहे. एवढा छोटा आणि सिंपल युनिट आहे. जर तुमच्याकडे याचे नोट्स असतील तर डेफिनेटली रेफर करा आणि बायो इनऑर्गॅनिक तर सोडून जाऊच नका, मुळीच जाऊ नका. त्यानंतर फिफ्थ टॉपिक आहे जो की इझी आहे आणि इझिली होऊन जाईल. ESR स्पेक्ट्रोस्कोपी सगळ्यात जास्त इझी टॉपिक. जर तुम्ही NMR नसन केलं ना, ESR करून घ्या. ESR मधून तर डेफिनेटली क्वेश्चन्स येणारच आहेत. 101% शुअर की याच्यामधून क्वेश्चन येणारच आहेत. हे जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगत आहे या टॉपिक्स मधून क्वेश्चन्स येणार आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट जर बघायचं म्हटलं आपण नेक्स्ट फिजिकल केमिस्ट्री मध्ये. सर फिजिकल केमिस्ट्रीचं सुद्धा सांगून द्या. सर आम्ही फिजिकल केमिस्ट्री केलेलं आहे,
फिजिकल केमिस्ट्री आम्हाला इझी जाते, तर फिजिकल केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आम्ही इझिली अटेम्प्ट करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जो केमिकल कायनेटिक्स आहे, केमिकल कायनेटिक्सचा सगळा बेसिक पार्ट कव्हर करून घ्या. या बेसिक पार्ट मधून तुम्ही इझिली क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. जर तुम्हाला ऑर्डर ऑफ केमिस्ट्री विचारलं, ऑर्डर जर विचारली एखाद्या कायनेटिक्स रिॲक्शनची, तर तुम्ही ऑर्डर ऑफ रिॲक्शन सांगू शकता, किंवा मग ऑर्डर ऑफ रिॲक्शन वरतून एखादा फॉर्म्युला देखील विचारला तर तुम्ही अटेम्प्ट करू शकता. फक्त आणि फक्त तुम्हाला केमिकल कायनेटिक्सचं बेसिक करायचं आहे. त्यानंतर असा कुठला टॉपिक आहे की जो फिजिकल केमिस्ट्री मधून 10 दिवसाच्या आत कव्हर अप होणार आहे, तो म्हणजेच की तुमचा आहे ग्रुप थेअरी. आणि ग्रुप थेअरी मधून देखील तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन्स बघायला मिळतील. त्यानंतर थर्ड वन आहे स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिक, इझी, एकदम इझी. स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिक्स याच्यामधून एक तरी क्वेश्चन्स येणार आहे. त्यानंतर फोर्थ टॉपिक आहे तुमचा, जर समजा तुमच्याकडून पॉसिबल झालं तर पॉस्ट्युलेट्स करून जा. कशाचे? पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हॉट? क्वांटम केमिस्ट्री. पॉस्ट्युलेट्स ऑफ क्वांटम केमिस्ट्री. आणि त्यानंतर फिफ्थ तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा बेसिक पार्ट किंवा मग थर्मोडायनामिक्सचा बेसिक पार्ट करून जाऊ शकता. याच्यामधून डेफिनेटली तुमचे बरेचसे क्वेश्चन्स येणार आहेत, बरेचसे क्वेश्चन्स कव्हर अप होणार आहेत, मार्क्स गेन करणार आहे. थर्मोडायनामिक्स पेक्षाही इझी, जर सर थर्मोडायनामिक्स खूप मोठा आहे, त्याच्यापेक्षा इझी जर करायचं असेल तर पॉलिमर केमिस्ट्री विद्यार्थी मित्रांनो असा युनिट आहे की जो की तुमचा एका दिवसाच्या आत कव्हर होऊन जाईल, कंप्लीट होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हे एवढे टॉपिक्स जर करून गेले, जर एवढे हे 10 टॉपिक्स किंवा हे 10 ते 15 टॉपिक्स जर करून गेले, तर मी डेफिनेटली सांगतो तुमचे 25 ते 30 ते 30च्या जवळपास मार्क्स इझिली गेन होऊ शकतात. 30-40च्या जवळपास मार्क्स इझिली गेन होऊ शकतात. तर हा जो व्हिडिओ आहे हा पर्टिक्युलरली त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की असे विद्यार्थी, सर असे काही 10 टॉपिक सांगा की जे आपल्या सब्जेक्ट मधून येतील, आपल्या केमिकल सायन्स पेपर मध्ये येतील, आणि ते 10 टॉपिक्स करून गेल्यानंतर त्या 10 टॉपिक मधलेच क्वेश्चन्स येतील आणि ते आम्हाला बेनिफिट होतील, त्यांचे मार्क्स आम्हाला मिळतील आणि आम्ही ग्रो अप करून जाऊ. तर हे तुमच्या समोर 10 ते 15 टॉपिक्स आहेत. तसंच पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहेत की कुठल्या टॉपिक्स किंवा मग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे तुम्हाला तुमची एक्झामच्या वेळी, आणि एक्झाम पेपर कसा अटेम्प्ट करायचा या लेक्चरवरती किंवा या टॉपिकवरती एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ डेफिनेटली येणार आहे. आणि तो स्ट्रॅटेजी व्हिडिओ कसला असणार आहे? लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी. म्हणजे की एक्झामच्या एक्झॅक्ट 1 ते 2 दिवसाआधी तुम्हाला तो व्हिडिओ मिळणार आहे, किंवा मग तो व्हिडिओ लेक्चर आपण लाईव्ह घेणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे डाऊट्स कव्हर अप केले जातील, क्लिअर केले जातील. आणि त्या स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओनी किंवा मग त्या स्ट्रॅटेजीने जर तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला किंवा मग एक्झाम पेपर अटेम्प्ट केला, तर डेफिनेटली तुम्हाला मार्क्स गेन करण्यासाठी मदत होईल. चला तर मग जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलेलं चॅनलला, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणखी अपडेट्स येणार आहेत, आणखी नवीन व्हिडिओज येणार आहेत, लास्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरती व्हिडिओज येणार आहेत. तर त्याच्यासाठी ते व्हिडिओज आल्यानंतर माहिती होण्यासाठी बेल आयकॉन वरती क्लिक करून ठेवा. आणि भेटूया मग नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.